कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली. 57 कंत्राट. यावर हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं. याचा काय संबंध? रोड बनवणारी कंपनी आणि पेंग्विनचं काम, त्यानंतर कोविडचं काम कोण आहे? कशासाठी दिलं? बरं, हा रोमिन छेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल. पण गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्याचं दुकान होतं. हे वस्तुस्थिती आहे, हे रेकॉर्डवर आलेलं आहे, तपासात आलेलं आहे. आणि कपड्याचं दुकान होतं. हायवे कंपनीला कंत्राट मिळतात 2% पैसे ठेवून उर्वरित सर्व पैसे या रोमिन छेडाच्या खात्यात फिरवण्यात आले. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा याचा तरी विचार केला पाहिजे. एकीकडे माणसं मरतायत, एकीकडे लोकांचे जीव जात आहेत, आणि अशा प्रकारचं काम जी मंडळी करत होती त्यांनी थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती. ऑक्सिजन प्लांटकडून 60 कोटीचं काम जुलै महिन्यात ऑक्सिजन प्लांटचं पूर्ण करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात काम पूर्ण झालं. मात्र सदर काम 1 महिना उशिरा म्हणजे ऑगस्टमध्ये पूर्ण झाल्याचं दाखवून त्याकरिता केवळ 3 कोटी दंड आकारण्यात आला. म्हणजे त्याच्या